खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून भाऊंना जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होत आहे. भाऊंच्या बाबतीत बोलायचं गेलं तर आयुष्यभर शेती केली, आयुष्यभर साधं जीवन जगणारा माणूस साधं जीवन जगले, शेती केली. आपल्या 3ही भावंडांना मिलिटरीमध्ये भरती केलं आणि आपल्या एका सुपुत्रालाही मिलिटरीमध्ये भरती केलं. आयुष्यभर गायींची, जनावरांची, पशूंची सेवा केली. भूतदया गायी, पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, गायीची आणि काळ्या आईची सेवा करत करत आपल्या शून्यातून कुटुंब फुलवलं, शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि आज खऱ्या अर्थानं तुमच्यातून आमच्यातून निघून जाऊन 1 वर्ष झालं. आज आईसाहेबांना जाऊन 4 वर्ष झाली, बरोबर आहे ना. पण आईसाहेबांच्या एक बाबतीत बोलेल मी आल्याला विचारलं आईसाहेब आहेत की नाहीत. त्यांच्या कपाळाला कुंकू दिसलं आणि त्यांच्या कपाळाला कुंकू दिसल्यानंतर एकच लक्षात येतं, या मरणाला आयु मरण असं म्हणतात, सौभाग्यवतीचं मरण असं म्हणतात. आयुष्यात अनेक देवयाधिकांनी हे मरण मागितलं पण ते मिळालं नाही, पण ते आईनं मरण साधलं. मग आई काही ताकदीचं जगली असतील आणि आईसोबत भाऊ काही ताकदीचं जगलं असतील. आज बघून घ्या, जर भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणाला एवढा समाज या ठिकाणी एकत्रित येत असेल तर निश्चित आज भाऊ म्हणत असतील, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. आम्ही आयुष्यभर जे काही साधना केली, आम्ही आयुष्यभर गावासाठी, समाजासाठी, आमच्या कुटुंबासाठी जो काही प्रपंच थाटला त्याची जर आज पावती काय असतील तर यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गुरुवा. मी आधी बोलून गेलो, आई प्रेम करते दुमतच नाही. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र ज्या बापानं दुसऱ्याच्या बांधावरती केली ना, तो बाप मात्र आम्ही कायमचं विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही काय म्हणत असता, कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य म्हणतात ढाई मोकलून रडते, रामा नको ना जाऊ वनवासाला. तू जर वनवासाला गेला तर लेका आई जगायची नाही, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगतात, रामा तू जर वनवासाला गेला तर बाप जगायचा नाही. आणि झालंय तसंच एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्रयोगात पान सोडला, पण आपल्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं, यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजेत ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. थाप द्या. ज्यावेळेस आई निघून जाते त्यावेळेस आमच्या डोळ्यात पाणी चितन आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई वाचून, अराई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया जलाई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. आई प्रेम करते यात दुमत नाही बसलेली, पण आईपेक्षाही जो काकणवर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय आहे का, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटा मध्ये हासू जरी कनावा कला, घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची दापर, लय अवघड हाई गड्यार ओम गाया बापर, ओम गाया बापर.
मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल मुखी मुखी माया त्याची. आज तुम्ही दोन्ही भावंड दोन्ही मुलं 3 मुली ऐका काय बापानं आपल्यासाठी प्रेम केलं. ज्या ज्या वेळेस तुम्ही सासरी जात असाल त्या वेळेस भाऊचा दिवसातून एकदा तरी फोन येत असेल, आईचा दिवसातून एकदा तरी फोन येत असेल, हे बाळा काय चाललंय, तुझ्याशिवाय मन लागत नाही. पण आज 4 वर्ष झालं त्या आईचा फोन येत नाही, 1 वर्ष झालं त्या भाऊचा फोन येत नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही दोघंही तुम्ही साहेब मिलिटरीमधून ज्या ज्या वेळेस घरी येत असाल तिकडे असाल त्या वेळेस भाऊ तुम्हाला मेसेज करत असतील, कॉल करत असतील, चिठ्ठी पाठवत असतील. पण आज 1 वर्ष झालं चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए 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 चिट्ठी न कोई संदेश. ना आता आईचा मेसेज येतो ना आता भाऊंचा कॉल येतो. आता राहिल्या त्या हृदयात आठवणी आणि त्याच्या आठवणीतून येणारं डोळ्यात पाणी. ऐका बापा इतकं आई इतकं प्रेम कोणी करत नाही गड्या करत कोणी. पण तुम्ही ऐका सगळ्या ज्या ज्या वेळेस आपण लहान होतो त्या वेळेस रातच्या 12 वाजता जाग आली असेल, आई चक्कोशीत गेला असेल, आई तुझा आवाज नाही ना ऐकला, आई लेकराची झोप झाली नाही. मी आज आई आणि बाप आवर्जून सांगतोय कारण दोघंही माझ्या पाठीमाग आहे. ऐका आई तुझा आवाज नाही ना ऐकला, आई बघ झोप लागली नाही. आई एकदा या लेकरासाठी अंगाई गाणं बसलेली. ऐका आपल्या आईनं आपलं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं ना आपल्यासाठी सुरू केलं. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोट्यात परसात चिवू कावू, मिट पापण्या डोळ्यांच्या हो मिट पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, माझा छकुला माझा सोनुला माझा छकुला माझा सोनुला. ही अंगाई म्हणणारी आई निघून गेली. आयुष्यभर रात्रीचा दिवसाची रात्र करणारा बाप आम्हाला सोडून गेला. जाता जाता कीर्तनाच्या शेवटच्या वाक्याकडे असेल मी एकच बोलील ऐका. लोक आमच्या सारख्याला विचारतात, महाराज तो पंढरपूरचा पांडुरंग आम्हाला बघायचा. अरे सोपं नाही, हजारो वर्ष ज्यानं लोखंडाचं चणक करून घालं त्यांच्या स्वप्नात नाही आला तो अजून. भेटत नाही असं नाही, भेटतोही पण तो पायचा म्हणलं ना लय पुण्य करावं लागतं. पण या जगात 2 देव आहेत जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला बी दिसतात. त्या 2 देवाचं नाव म्हणजे एक आपल्या दारात आपल्या वट्ट्यावरती बसलेली रुक्मिणी नावाची जन्म देणारी आपली आई, आणि एक म्हणजे आपल्या दारात आपल्या वट्ट्यावरती आपल्याला जन्माला घालणारा विठ्ठल नावाचा आपला बाप. आई बापाची सेवा करा. या नारदाच्या गादीवरून छाती ठोकून सांगतो, कुठल्याच देवाला जायची गरज नाही. जो देव तुम्हाला आवडतो तो तुमच्या घरी येऊन तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहायचा नाही. वाटत असेल मी बराच वेळ मागाशी काशीवरती बोललो, पण या जगात सगळ्यात एक महत्वाची काशी आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाचे दुरे. जे का माता पितरे, आई वडिलांनी एवढा मोठा देव नाही, आई वडिलांनी एवढं मोठं तीर्थ नाही आहे, तोपर्यंत आई बापाची सेवा करा. निश्चित आई बापा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सर्वांच्या बाबतीत बोलताना एकच तुम्हाला आशीर्वाद देताना बोलेल, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. निश्चित सुखदेव बाबांसाठी सुखदेव भाऊंसाठी भगवंताकडे एकच प्रार्थना करेल, देवा तुझा नियम आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार.
तू आधी भजन करून घेतो आणि मग देतो. ऐक, या कुटुंबानं आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर परमार्थात सप्त्यातवर गणित येणारं कुटुंब आहे. सप्त्यात कीर्तनकारांचं सौजन्य 50-50 हजार घेणारं कुटुंब आहे. देवा फक्त एक काम कर, यातला एक चांगला माणूस आमच्यातला वारकरी तुझ्या दारात येतोय, कष्ट केलं, राबला, आयुष्यभर भावांवरती प्रेम केलं, मुलांवरती चांगले संस्कार केले, आणि आयुष्यात त्यांच्या कुटुंबातली 4 माणसं देशाच्या शिवेतरू झाली. देवा, याची इतका मोठा परमार्थ काय असेल या घरात. निश्चित एकच सांगेल, आता तुझ्या दारात सुखदेव भाऊ येतील. आल्यानंतरच्या 4 मुक्त्यापैकी देवाचे द्वारी उभाक्षण भरी 3 मुक्ती 4 साधेल्या. त्या 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती भाऊंना दे, आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. कायमस्वरूपी त्यांची प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे. एवढंच मागणं असेल. शेवटचं या कुटुंबासाठी भाऊंच्या आठवणीतलं एक गीत गातो. बहिणींसाठी, भावांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी जमल तेवढं गाण्याचा प्रयत्न करतो, कारण घसा थोडा बसलेला आहे. फक्त ऐका. भाऊच ना. कुठे गेला भाऊ मला दिसतच नाही, या नाव भाव आम्हाला झोप येत नाही. त्या मुलांची मुलींची अवस्था असेल. तळ हाताचा पाळणा तुम्ही केला, नेत्र दिव्याचा दिवा तुम्ही लाविला. कुठ शोधू तुम्हाला दिसतच नाही, या नाव भाव आम्हाला झोप येत नाही. त्या भावांची बहिणीची अवस्था काय असेल बघा. गेला तो दसरा, आली ती दिवाळी, अरे बहीण तुझी रे आता कोणाला ओवाळी. कुठ शोधू तुला दिसतच नाही, येणार भाव आम्हाला झोप येत नाही रे, करमत नाही. झालेल्या कीर्तनोपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कधीच 12च्या पुढे गेलो नाही, पण सांगितलं तर आवर्जून जावं लागतं. थोडा उशीर झालता म्हणून थोडं जास्तीचं कीर्तन केलं. मला संध्याकाळी केज बीडच्या पलीकडे जायचं आहे, त्यामुळे माझ्या लांबलेल्या वाण्याला याच ठिकाणी थांबवतो. तुमच्या कुटुंबाचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे. निश्चित तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आकाश बाबा असतील, रमेश बाबा असतील, आमचे कृष्ण महाराज असतील, गोड तुम्ही साथ केली, तुम्हालाही मनापासून धन्यवाद.